नमस्कार मित्रांनो. रत्नागिरीच्या जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात प्रदीप राहायचा. प्रदीप शहरात शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या मातेकडे परतला होता. त्याला आधुनिक शेतीची आवड होती. त्याचे विचार प्रगतिशील होते, पण मन मात्र पूर्णपणे देशी होतं. त्याच्यातच आंब्याच्या बागेत कामाला येणारा माला ही एका साधी, देखणी आणि स्वाभिमानी मुलगी होती. मार्च महिन्याचे दिवस होते. हापूस आंब्याचा मोहर सगळीकडे दरवळत होता. प्रदीप बागेत झाडांची पाहणी करत असताना त्याला झाडाच्या ओढ्याशाला गाणं गुणगुणत काम करणारी माला दिसली. "माला, कामात खूपच रंगली आहेस का आज?" प्रदीपने विचारलं. माला दचकली आणि सावरत म्हणाली, "हो प्रदीप दादा, सॉरी प्रदीप मालक, मोहर खूप आलाय ना, त्याची निगा राखायला हवी." प्रदीप हसून म्हटला, "अरे मला मालक नको म्हणू, आपण एकच गावातले आहोत. तुझं गाणं खूप छान आहे, ते सुरू ठेव." मालाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. त्या दिवसापासून प्रदीपच्या मनात मालाबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण झाली. पुढचे काही दिवस प्रदीप मुद्दाम माला काम करत असलेल्या बागात जाऊन लागला. कधी तिला पाणी द्यायला, तर कधी कामात मदत करायला. मालाला सुरुवातीला ते विचित्र वाटलं, पण प्रदीपचा स्वभाव इतकं प्रेमळ होतं, ती हळूहळू त्यांच्याशी बोलू लागली. एका दिवशी जोराचा पाऊस आला. बागेतल्या झोपडीत दोघांना आसरं घ्यावं लागलं. "माला, तुला आयुष्यात काय व्हायचंय?" प्रदीपने विचारलं. "मला खूप शिकायचं होतं, पण परिस्थितीमुळे शेतात यावं लागलं," ती भावुकून म्हणाली. प्रदीपने तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाला, "अजूनही वेळ गेलेला नाही. मी तुला मदत करेन." त्या पावसाच्या थेंबासोबतच त्यांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटला होता. जेव्हा गावातील लोकांना कळलं की बागायतदार प्रदीप एका शेतमजुरी मुलीच्या प्रेमात आहे, तेव्हा चर्चा सुरू झाल्या. प्रदीपच्या घरच्यांनाही हे मान्य नव्हतं. आपल्या श्रीमंतीला स्वभाव अशी मुलगी बघू, असे त्यांचे वडील म्हणायचे. पण प्रदीप ठाम होता. तो म्हणाला, "श्रीमंती पैशात नसते, ती विचारात आणि कामात असते. माला कष्टाळू आहे आणि ती माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने पूर्ण करेल." प्रदीपने मालाला शहरात नेऊन तिचं पुढचं शिक्षण सुरू केलं. मालानेही जिद्दीने अभ्यास केला आणि कृषी पदवी, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर मिळवली. तिने पदवीच्या शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पन्न दुप्पट केली. हे पाहून प्रदीपच्या वडिलांच्याही विरुद्ध मावळला. त्यांना कळून चुकले की सौंदर्यापेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ असतं. एका सुंदर सकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने प्रदीपने मालाला लग्नासाठी विचारलं. मालाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने होकार दिला आणि संपूर्ण गावात त्यांचे प्रेमाचा डंका वाजला. प्रदीप आणि मालाचा लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडला. लग्नानंतर त्यांनी मिळून गावातील इतर महिलांसाठी एक बचत गट स्थापना केली. माला आता केवळ एक मजूर राहिली नव्हती, तर ती गावाची प्रेरणा झाली होती. प्रदीप आणि मालाच्या संसारात हापूस आंब्यासारखाच गोडवा कायम राहिलं. प्रदीपने मालाला शिक्षणासाठी प्रोत्साहन तर दिलं होतं, पण गावातील काही जुन्या विचारांची लोकांनी कुजबुज सुरू केली होती. "बघा, बागायतदाराचा मुलगा एका साधी मजूर करणाऱ्या मुलीला शहरात शिकवतोय. काहीतरी काळाबेर नक्कीच आहे." असे टोमणे मालाच्या कानावर पडू लागले. माला एकदा रडत प्रदीपला म्हणाली, "प्रदीप, मला हे शिक्षण नको. माझ्यामुळे तुमच्या कुटुंबाची बदनामी होत आहे. मी आपली शेतातच बरी आहे." प्रदीपने शांतपणे तिचा हात हातात घेतला आणि म्हटला, "मला समुद्राच्या भरती आली की लाट किनाऱ्यावर, पण म्हणून समुद्र आपलं अस्तित्व सोडत नाही. तू फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव. लोकांसाठी तू दूधवाली किंवा मजूर असली, पण माझ्यासाठी तू एका स्वाभिमानी स्त्री आहेस, जिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे." 2 वर्षानंतर मालाने आपली कृषी पदवी, डिप्लोमा इन पूर्ण केली.
तिने केवळ पुस्तकी ज्ञान मिळवली नाही तर प्रदीपच्या बागेत ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खत यासारखे नवीन प्रयोग राबवले. ज्या झाडांना आधी कम फळे लागायचे ते झाडे आता फळांनी भरली होती. प्रदीपच्या वडिलांनी जे आधी या नात्याचा विरुद्ध होता त्यांनी जेव्हा बागेतले बदल पाहिले तेव्हा ते थक्क झाले. त्यांना जाणवले की ही मुलगी केवळ त्याच्या मुलाचा प्रेम नाही तर तिच्या घरची लक्ष्मी आणि बागेची सरस्वती आहे. त्यांनी स्वतःहून मालाला बोलवून घेतले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले. लग्नाचा दिवस ठरला. प्रदीपची इच्छा होती की लग्न अगदी साध्या पद्धतीने त्यांच्या त्या आंब्याच्या बागेत व्हावे जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. लग्नाच्या मंडपात मला हिरव्या रंगाची नऊवारी साडी आणि नाकात नथनं घालून एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. प्रदीप जेव्हा तिच्या गळ्यात मंगलसूत्र घातला तेव्हा बागेतले पक्ष्यांचा चिवचिवटा आणि वाऱ्यांची झुळूक जाणू त्यांना आशीर्वाद देत होती. लग्नानंतर प्रदीपने एका मोठा घोषणा केली. त्याने बागेतील एका भागात माला निसर्ग केंद्र असे नाव दिले जिथे गावातील मुलींना मोफत कृषी प्रशिक्षण दिले जाणार होते. कथेचा शेवट एका गोड प्रसंगाने होतो. काही वर्षानंतर प्रदीप आणि माला आपल्या लहान मुलासोबत बागेत फरफरट्या मारत असताना माला आता गावाची सरपंच झाली असते आणि प्रदीप तिला तिच्या कामात साथ देत असतो. प्रदीप आठवते का? याच झाडाखाली मी गाणं म्हणत काम करायचे. मला जुन्या आठवणीत रमून म्हणाली. हो माला. आणि त्या गाण्यानेच तर माझ्या आयुष्यातली शांत दूर करून एक सुंदर संगीत भरलंय. प्रदीपने हसत उत्तर दिलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात केवळ प्रेम नव्हतं तर एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वासाची श्रीमंती होती. निसर्गाच्या कुशीत फुललेला हे नातं आता एका वटवृक्षासारखा भक्कम झाला होता. तर ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.